छत्रपती शिवशंभू भक्त भाग 15 एका भेटीने बदललेला इतिहास। आज आपण उलगडणार आहोत स्वराज्याच्या इतिहासातील एक निर्णायक आणि हृदयस्पर्शी क्षण। सन 1680 छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर होते। रणधुमाळी सुरू होती, स्वराज्याचा विस्तार सुरू होता। इतक्यात एक वार्ता आली, संभाजीराजे स्वराज्यात परतले। ही बातमी ऐकताच महाराजांच्या मनात अनेक भावना दाटून आल्या। राजकारण, गैरसमज, मतभेद सगळ्यांच्या पलीकडे तो एक पिता होता आणि तिकडे होता त्यांचा पराक्रमी पुत्र। क्षणाचाही विलंब न करता महाराजांनी पन्हाळा किल्ल्याकडे प्रस्थान केले। दिनांक 13 जानेवारी 1680 इतिहासात कोरलेला तो दिवस। पन्हाळ्याच्या साक्षीने पिता आणि पुत्र समोरासमोर आले। तो केवळ राजकीय क्षण नव्हता, तो स्वराज्याच्या भवितव्याचा क्षण होता। संभाजीराजेंची पन्हाळ्याचे सरसुभेदार म्हणून नेमणूक झाली। विश्वासाचा तो धागा पुन्हा मजबूत झाला। दरम्यान रायगडावर राजकीय घडामोडी सुवेगाने सुरू होत्या। 7 मार्च 1680 रोजी राजाराम महाराजांचा मंजुविधी पार पडला। 15 मार्च 1680 रोजी त्यांचा विवाह जानकीबाई यांच्याशी झाला। परंतु अंतर्गत मतभेद अजून शमत नव्हते। संभाजीराजेंना विवाहासाठी निमंत्रण देण्यात आले नाही आणि मग 3 एप्रिल 1680 स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले। स्वराज्य पोरकं झालं, पण त्यांनी उभा केलेला विचार जिवंत होता। महाराजांच्या पश्चात अष्टप्रधान आणि राणी सोयराबाईंनी अल्पवयीन राजारामांना राज्याधिकारी घोषित केले। 21 एप्रिल 1680 रोजी रायगडावर मंचारोहण पार पडले। पण इथे इतिहास थांबत नाही, कारण पुढे येणार होता संभाजीराजांचा ज्वालामुखी संघर्ष। ही कथा आपल्याला शिकवते, राजकारण बदलतं, परिस्थिती बदलते, पण स्वराज्याची ज्योत कधी विझत नाही। मित्रांनो, अशाच ज्वाज्वल्य इतिहासासाठी छत्रपती शिवशंभू भक्त चॅनलला सबस्क्राईब करा। आपण फक्त कथा सांगत नाही, आपण स्वराज्य जगवत आहोत, आपण स्वराज्य जगवत आहोत। जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे।